राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक आणि आमदार देवेंद्र भुयार हे सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले, ज्याची दखल अजित पवारांनाही घ्यावी लागली आणि अजितदादांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या भुयारांचे कान टोचलेत. पाहूया. राष्ट्रवादीच्या नेत्यानं उधळली मुक्ताफळं. महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान. दादांनी नेत्याला खडसावलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक आणि आमदार देवेंद्र भुयार सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. देवेंद्र भुयार यांनी अमरावतीत दादागिरी करत महिलांना कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची बातमी ताजी असतानाच आता भुयार यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलगी जर दिसायला खूपच स्मार्ट असेल, एक नंबरची देखणी मुलगी असेल तर ती नोकरीवाल्या मुलाला मिळते आणि राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना मिळतो, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केलंय. मुलगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबळी डांबळी भेटते. आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. भुयार यांचं हे विधान समोर येताच विरोधकांनी रान उठवलं असून अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, अशा प्रकारे महिलांचं वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही असं म्हणत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. हा व्हिडिओ समोर आल्यावर तो मी नव्हेच असा पवित्रा घेत निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा देवेंद्र भुयार यांनी केलाय. शिवाय या संदर्भात दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. माता भगिनी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात, परंतु जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावले असेल तर त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. दरम्यान या प्रकरणी अजित पवार यांनी देवेंद्र भुयार यांचे कान टोचले आहेत. त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर. माझ्याकडनं बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं. मुलींना वेदना देणारं होतं. शेतकऱ्यांच्या बद्दल एक अपमान वाटणारं होतं. असं कालच रात्री मला कळायला मी त्याला सांगितलं. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा राज्यात रंगलेल्या असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदारांचं असं वागणं, याखेरीज दुसरी ती शोकांतिका काय? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.